नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता MBA CETची कॅप राऊंड चालू झालेले आहेत, बट असे काही विद्यार्थी त्यांना आणखीन ही पूर्ण ओव्हरऑल प्रोसेस माहिती नाहीये, राईट? सो त्यासाठी म्हणजेच त्या विद्यार्थ्यांसाठीही आणि येणाऱ्या पुढच्या एक्झामिनेशन देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा सेशन अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आज आपण स्टार्ट टू एंड पर्यंत सर्व प्रोसिजर काय असते हे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही स्टेपमध्ये अडचण येऊ नये आणि तुमचं वर्ष वाया जाऊ नये. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर 2027 मध्ये MBA CET देण्याचा प्लॅन करत असाल तर त्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. 1 ऑगस्ट पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे MBA CETच्या प्रिपरेशन करिता. यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस तर कव्हर केला जाईलच, बट त्यासोबत तुम्हाला स्टडी मटेरियल सुद्धा मिळणार आहे. जसे की टॉपिक वाईज नोट्स म्हणा, टॉपिक वाईज MCQs म्हणा, है ना, मॉक टेस्ट, MCQ सिरीज, PDF सुद्धा तुम्हाला मिळणार, जेणेकरून टॉपिक वाईज पण तुम्हाला स्टडी करता येईल, फुल सिलेबस पण स्टडी करता येईल आणि तुमचं प्रिपरेशन अगदी टॉप क्लास होणार आहे, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये चांगला पर्सेंटाईल मिळून एक ड्रीम कॉलेजमध्ये MBA करता येईल. तर अजिबात हा चान्स मिस करू नका. आजपासूनच प्रिपरेशनला सुरुवात करा. या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून ही प्रिपरेशन बॅच सुरू करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. ऍप्लिकेशन डाउनलोड करा, ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा ही बॅच जॉईन करता येईल. तर आता सुरू करूया आपण ओव्हरऑल प्रोसिजर कशी असते सुरुवातीपासूनची ते शेवटपर्यंत तुमचं ऍडमिशन होईपर्यंत, राईट? बघा, सगळ्यात आधी तर सीट मॅट्रिक्स डिस्प्ले केला जातो, राईट? म्हणजे एकदा तुमचं फायनल मेरिट लिस्ट जो आहे तो फायनल मेरिट लिस्ट अपलोड झाल्यानंतर, है ना, अलॉट झाल्यानंतर तुम्ही बघता की बाबा लिस्टमध्ये नाव आलेलं आहे का, है ना, पर्सेंटाईल किती आलेलं आहे, या सर्व गोष्टी स्कोरच्या माध्यमातून आपण बघतो, राईट? मग त्यानंतर आपण काय करतो, सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झाल्यानंतर कुठल्या कॉलेजमध्ये किती सीट्स आहेत, आपला कट ऑफ किती आहे, त्याची मॅच होतोय का, या सर्व गोष्टी बघत असतो, राईट? आणि त्याच्यानंतर सुरू होतो सगळा खेळ, म्हणजे तुमचं कॅप राऊंड. ठीक आहे. आता जसं की कॅप राऊंडची वेळ आपल्याला दिली होती, मी त्याच्यावरती एक व्हिडिओ सुद्धा टाकलेला आहे. तुम्हाला माहिती नसतील डेट्स कुठले आहेत तर ते सुद्धा पाहून घ्या. त्यानंतर कॅप राऊंडची सुरुवात होते. ओके, कॅप राऊंडची सुरुवात जेव्हा होते, सगळ्यात अगोदर तर ऑनलाईन सबमिशन असतं. ठीक आहे. ऑनलाईन सबमिशन तुम्हाला करावं लागतं, म्हणजेच तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो, डॉक्युमेंट्स वगैरे तुम्हाला सर्व रेडी करून ठेवावे लागतात. आणि ऑनलाईन फॉर्म सबमिट केल्यानंतर त्याच्यानंतरची जी प्रोसिजर असते ती म्हणजे तुम्हाला एक सीट अलॉटमेंट जी आहे ती डिस्प्ले केली जाते. आलं लक्षात? सीट अलॉटमेंट ही डिस्प्ले केली जाते. म्हणजेच तुम्ही काय केलेलं आहे की तुमचा कट ऑफ वगैरे सर्व गोष्टी आलेल्या आहेत, तुमचा स्कोर आलेला आहे. आता तुम्ही काय केलात, कॅप राऊंड साठी ऑनलाईन सबमिशन केलेलं आहात आणि त्यामध्ये तुम्ही काय टाकलेलं आहे, तुम्हाला जे कॉलेज हवं आहे त्याचं प्रेफरन्स टाकलेलं आहे. त्या कॉलेजचं प्रेफरन्स टाकल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट डिस्प्ले झाल्यानंतर बघायचंय की बाबा आपल्याला ती सीट मिळालेली आहे का, आपण मागणी केलेलं जे कॉलेज आहे ते आपल्याला मिळालेलं आहे का, है ना, की त्याच्यानंतरचं मिळालेलं आहे की दुसरं तिसरं प्रेफरन्स दिलेला कॉलेज मिळालेला आहे. हे सर्व गोष्टी आपल्याला अलॉटमेंट मध्ये दिसतात, राईट? म्हणजे सुरुवातीला तुम्हाला ऑनलाईन फॉर्म सबमिट करायचा आहे, त्यानंतर तुमची अलॉटमेंट लिस्ट जी आहे ती डिस्प्ले केली जाते, त्यामध्ये तुम्हाला कळतं की तुम्हाला कुठलं कॉलेज मिळालेलं आहे. आता त्यानंतर काय होतं, है ना, त्यानंतर काय होतं की तुम्हाला जर जे कॉलेज मिळालेलं आहे, म्हणजे जे कॉलेज तुम्ही फॉर्म मध्ये भरलं होतं, है ना, अलॉटमेंट आली, तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते जर मिळालं तर तुम्हाला त्यामध्ये ऍक्सेप्ट करावं लागतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल JBIMS साठी तुम्ही प्रेफरन्स दिला, JBIMS कॉलेज तुम्हाला कॅप राऊंड मध्ये मिळालं पहिल्या कॅप राऊंड मध्ये, तर तुम्हाला लगेचच ते काय करावं लागेल, ते कॉलेज ऍक्सेप्ट करावं लागेल, राईट? ते कॉलेज काय करायचंय, ऍक्सेप्ट करायचं. बट तुम्हाला जर जे पाहिजे ते कॉलेज नाही मिळालं आणि तुम्हाला आणखीन चान्स घ्यायचे की बाबा पुढे आणखीन नंबर लागू शकतो, पुढच्या राऊंड मध्ये सुद्धा नंबर लागू शकतो, मग तुम्ही काय करणार, त्याला बेटरमेंट करणार, राईट? त्याला काय करणार, बेटरमेंट करणार, किंवा त्यालाच फ्लोट म्हणू शकतो आपण. ठीक आहे. बेटरमेंट करायचं. मग इथे काय होतं, बेटरमेंट केल्यानंतर की तुम्ही नेक्स्ट कॅप राऊंड साठी चान्स घेता, म्हणजे नेक्स्ट कॅप राऊंड मध्ये तुमचं सीट तुम्हाला मिळू शकतं, असं तुम्ही चान्स घेता. मग हे निर्णय तुम्हाला केव्हा घ्यायचे, जेव्हा कॅप राऊंडची अलॉटमेंट लिस्ट लागली जाते, प्रोव्हिजनल लिस्ट लागली जाते, राईट? मग समजा तुम्ही कॅप राऊंड मध्ये जे कॉलेज हवं आहे तुम्हाला ते मिळालं आणि तुम्ही ऍक्सेप्ट केलं,
ठीक आहे. म्हणजे कॅप राउंड 1 असू द्या, कॅप राउंड 1 मध्ये मिळालं तरीही तुम्हाला ऍक्सेप्ट करायचं, कॅप राउंड 2 मध्ये मिळालं तरी तुम्हाला ऍक्सेप्टच करायचं आहे. मग एकदा का तुम्ही ऍक्सेप्ट केलं तर लगेचच एकतर त्याच दिवशी करा नाही तर दुसऱ्या दिवशी लगेचच तुम्हाला काय करायचं, जे कॉलेज तुम्हाला मिळाले, ज्या कॉलेजची सीट तुम्ही ऍक्सेप्ट केलेली आहे, फ्रीज केलेली आहे, त्या कॉलेजमध्ये प्रत्यक्षात तुम्हाला जाऊन ऑफलाईन तुमची रिपोर्टिंग करायची. रिपोर्टिंग करणं म्हणजे काय, तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावे लागतील. ते डॉक्युमेंट्स ओरिजिनल तुम्हाला कॉलेजमध्ये दाखवावे लागतील आणि तुमची सीट कन्फर्म करून घ्यावी लागेल. म्हणजे तुमचं ऍडमिशन कन्फर्म झालं. आलं लक्षात? मग आता हेच केव्हाही होऊ शकतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे कॅप राउंड 1 मध्ये मिळालं तरीही तुम्हाला ऍक्सेप्टच करायचं आहे. नाही मिळालं कॅप राउंड 1 मध्ये तर 2 मध्ये मिळेल, 3 मध्ये मिळेल, 4 मध्ये मिळेल. जेव्हा मिळेल तेव्हा तुम्हाला सीट ऍक्सेप्ट करून लगेचच कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे. आणि जे पाहिजे ते कॉलेज नाही मिळालं तर तुम्ही कॅप राउंड 2, 3, 4 साठी चान्स घेऊ शकता. राईट? सो ही प्रोसिजर असते तुमची पूर्ण ऍडमिशन पर्यंतची. आणि यामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये त्याचं सोल्युशन देईन. ठीक आहे? आणि एक गोष्ट विसरू नका, 2027च्या MBA CETच्या प्रिपरेशन करिता 1 ऑगस्ट पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत, ज्या लाईव्ह सेशन्समध्ये मराठी प्लस इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपली इंटरॅक्टिव्ह सेशन्स होणार आहेत, ज्यामध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस हा कव्हर केला जाईल. जर तुम्हाला काही अडचण असेल, लाईव्ह सेशन अटेंड करता नाहीच आला तर रेकॉर्डेड व्हर्जन मिळेल, जेणेकरून तुम्हाला कन्सिस्टंटली स्टडी करता येईल, है ना. त्यासोबतच स्टडी मटेरियल मिळणार आहे, जसं की टॉपिक वाईज MCQs म्हणा, फुल सिलेबस नोट्स म्हणा, मॉक टेस्ट मिळणार आहे प्रॅक्टिस करण्यासाठी, MCQ सिरीजचे PDF मिळणार आहे, जेणेकरून टॉपिक वाईज स्टडी सुद्धा तुम्हाला करता येईल. तर अजिबात उशीर नका करू, आजच प्रिपरेशनला सुरुवात करा. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा. ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करून तुमचं प्रिपरेशन सुरू करू शकता. बघा काय करायचंय, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचंय प्ले स्टोअरवरती जाऊन. असं एक ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल, तो ओपन करायचं. ओपन केल्यानंतर असं तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. खाली या ठिकाणी बघायचं स्टोअर सेक्शन आहे. या स्टोअर सेक्शनवर क्लिक केलं की एक सर्च बॉक्स ओपन होईल. या ठिकाणी इथे MBA CET तुम्ही टाईप केलात की हा कोर्स तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. जॉईन नावचं ऑप्शन येईल. त्या जॉईन नावच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी पूर्ण जो कोर्स आहे तो ओपन होऊन जाईल. ठीक आहे. सो या प्रकारे तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता. आणि काही अडचण असेल तर मी आहे, कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. मी नेक्स्ट सेशनमध्ये सोल्युशन देईन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे.